नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश पारवे। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण निबंध लेखन या लेखन प्रकाराविषयी चर्चा करणार आहोत, याबद्दल माहिती घेणार आहोत। निबंध लेखन हा 12वी बोर्डच्या कृतीपत्रिकेमध्ये 10 गुणांसाठी विचारला जाणारा लेखन प्रकार आहे। या अगोदर तुम्ही निबंध लेखन केलं नाही असं नाही, तुम्ही निबंध लिहिलाय। 8वी 9वी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा तुम्ही निबंध लिहिलाय, पण आता आणखीन 2 वर्ग तुम्ही पुढे शिकलेला आहात। म्हणून 10वीच्या वर्गामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही निबंध लेखन केलेलं आहे तसं निबंध लेखन या ठिकाणी आता अपेक्षित नाही। तुमचं वाचन वाढलेलं आहे, तुमचं ज्ञान वाढलेलं आहे आणि त्यामुळं तपासणाऱ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत। आणि म्हणून या 12वी बोर्डच्या कृतीपत्रिकेमध्ये निबंध लेखन करत असताना ते तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं, अधिक प्रगल्भतेनं, विषयाला धरून मुद्देसूदपणानं ते निबंध लेखन करावं लागणार आहे। तरच तुम्हाला या 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये चांगले गुण, चांगले मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत। ज्या वेळेला कृतीपत्रिकेच्या अगोदर प्रश्नपत्रिका होती त्यावेळेला सुरुवातीला निबंध लेखनाचा प्रश्न विचारला जायचा, कृतीपत्रिकेमध्ये तो शेवटी आहे। आणि मग आम्ही निबंध लेखनावर बोलत असताना म्हणायचो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन। का तर बरेचसे विद्यार्थी सुरुवातीलाच निबंध लेखन लिहायचे, निबंध लेखन करायचे आणि मग त्या निबंध लेखनावरून आम्ही तो विद्यार्थी किती अभ्यास करून या ठिकाणी आलेला आहे किंवा किती अभ्यास करून त्यानं तो निबंध लिहिलेला आहे हे सहज ओळखायचो। पहिल्या काही परिच्छेदातल्या ओळीतून ह्या गोष्टी किंवा हे आमच्या लक्षात यायचं। आणि म्हणून तुम्ही खूप छान निबंध लिहिला तर सहजच तपासणाराचा लक्षात असं येतं की हा विद्यार्थी खूप हुशार आहे, याला चांगले गुण, याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे। आणि म्हणून तो पुढचे जे गुण देत होता, पुढचे जे मार्क्स द्यायचा, ते देत असताना थोडासा हात सढळ असायचा। इथं 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये कृतीपत्रिकेत तो शेवटी आहे। आता तो तुमच्या मनावर आहे, तुम्हाला तो कधी सोडवायचा आहे। पण तुम्हाला तो आता यावेळेस खूप चांगल्या पद्धतीनं सोडवावा लागणार आहे आणि सोडवताही येतो। फक्त थोडासा सराव आणि थोड्याशा अभ्यासाची त्या ठिकाणी गरज आहे। हे निबंध लेखन 12वी बोर्डच्या परीक्षेपुरतंच मर्यादित नाही। याचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर पुढं चालून तुम्ही ज्यावेळेला स्पर्धा परीक्षा द्याल, स्पर्धा परीक्षेत देखील निबंध लेखन हा लेखन प्रकार विचारला जातो, तिथंही तुम्हाला याचा फायदा होणार आहे। मग पहिला प्रश्न आमच्या समोर येतो तो निबंध लेखन कसा करायचा किंवा निबंध लेखन कसं केलं जातं, आहे की नाही। सर तुम्ही सगळं सांगायले, निबंध लेखनाचा प्रश्न महत्त्वाचा, आमच्या परीक्षेमध्ये तो 10 गुणांसाठी विचारला जातो, परीक्षेतील सर्वात मोठा प्रश्न, जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा प्रश्न। मग सांगा ना तो कसा लिहायचा। निबंध तुम्हाला जे काही 5 प्रकार निबंध लेखनाचे विचारले जातात त्यातून एक प्रकार तुम्हाला त्या निबंध लेखनासाठी काय करायचा असतो, निवडायचा असतो। ज्या विषयावर तुम्ही चांगल्या पद्धतीनं आपली मतं मांडू शकता, चांगल्या पद्धतीनं तो निबंध लिहू शकता, असाच विषय तुम्ही त्या ठिकाणी निवडायचा। त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत, ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। पण एकूण निबंधच कसा लिहायचा हे सुरुवातीला बघणं गरजेचं आहे। इथं पाठ्यपुस्तकामध्ये काही मुद्दे दिलेत, त्याचा विचार अगोदर आपण करूयात। आकर्षक सुरुवात, एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे आणि परिणामकारक शेवट। कुठलाही निबंध लिहित असताना त्या निबंधाची सुरुवात आकर्षक झाली पाहिजे।
तपासणाराच्या समोर तो निबंध आल्याबरोबर त्या निबंध लेखनानं त्याचं ते चित्त जे आहे ते आकर्षक करून घेतलं पाहिजे, आहे की नाही. त्याला तो निबंध वाचावासा वाटला पाहिजे, त्याला तो निबंध आवडला पाहिजे. तपासणाराला कशी असायला पाहिजे सुरुवात, मग ती आकर्षक असायला पाहिजे. मग ज्या वेळेला आम्ही विषयाला हात घालतो, विषयाला सुरुवात करतो, त्यावेळेला मात्र जो विषय त्या ठिकाणी तुम्हाला निबंध लेखनासाठी दिलेला आहे त्याची मुद्देसूद मांडणी करावी लागते. ही मांडणी करत असताना व्यवस्थित अशी परिच्छेद रचना त्या ठिकाणी करावी लागते आणि एकात एक गुंफलेले मुद्दे, म्हणजे एक मुद्दा संपला की त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्याच्यावर अवलंबून असला पाहिजे, असे करत तुम्हाला ते मुद्दे मांडावे लागतात आणि परिणामकारक शेवट करावा लागतो. जो काही विषय त्या लेखनासाठी तुम्ही घेतलेला आहे त्या विषयाचा समारोप करत असताना एकूण तुमच्या विषयाचं सार त्या समारोप वजा परिषदामध्ये आलं पाहिजे. आणि हे सार येत असताना तुमची मतं काय आहेत त्या विषयाला धरून, ती तुमची मतंही तुम्हाला त्या ठिकाणी मांडायची असतात. म्हणजे एकूण निष्कर्ष या विषयासंदर्भातला तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागतो, परिणामकारक शेवट करावा लागतो. मग आकर्षक सुरुवात करायची तर कशी करायची? तुम्हाला निबंध लेखन करत असताना म्हणी वापरता येतील, वाक्यप्रचार वापरता येईल, कवितेच्या ओळी घेता येतील, एखादा सुभाषित स्लोगन घेता येईल. एखाद्या विषयावर तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे तर छानशा कवितेच्या ओळीनं तुम्ही सुरुवात केली तर ती आकर्षक सुरुवात ठरू शकते. पर्यावरणाशी संबंधित तुम्हाला निबंध लिहायचा आहे, सहज तुम्हाला तिथं संत तुकारामांच्या पर्यावरणाशी संबंधित असलेल्या ओळी आठवल्या पाहिजे. कुठल्या बरं ओळी त्या? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. पर्यावरणाशी संबंधित तुम्ही विषय घेतलेला आहे, त्यावर लिखाण करत आहात आणि या ओळी मांडून जर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर निश्चितपणानं ती आकर्षक सुरुवात ठरेल. एखाद्या पावसाशी संबंधित विषय आलेला आहे, उदाहरणच घ्यायचं झालं तर श्रावणातला पाऊस असा जर विषय आला तर तिथंही छान कवितेच्या ओळी घेता येतील की श्रावण माशी हर्षमानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे. श्रावण महिन्यातला पाऊस कसा असतो खूप छान पद्धतीनं कवींनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. या पद्धतीनुसार तुम्हाला तुमच्या निबंधाची सुरुवात काय करता येईल? आकर्षक करता येईल. अर्थपूर्ण शब्दरचना ज्या वेळेला तुम्ही निबंध लिहायले, तो निबंध लिहित असताना तुम्हाला भाषेची चांगली जाणीव आहे असं तुम्हाला दाखवावं लागेल, आहे की नाही. आणि मग तुमचा विषय मांडत असताना, विषयाची मांडणी करत असताना काही काही शब्द तिथं अर्थपूर्ण आले पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं तर शेतकऱ्याचं जीवन असा विषय तुम्ही घेतलेला आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगानं त्या विषयाला धरून तुम्ही मुद्देसूद मांडणी करत आहात. त्यावेळेला तुम्हाला अर्थपूर्ण शब्द कसे वापरता येतील? तर हा शेतकरी जो आहे उभ्या जगाचा पोशिंदा आहे, कवींचेच शब्द आहेत ते. आमचा भारत देश कृषीप्रधान आहे, इथली अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. पण या अर्थव्यवस्थेचा जो मूळ घटक आहे तोच आज हालाकीचं जीवन जगतोय. म्हणजे शेतकरी त्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून मेहनत घेऊन अन्नधान्याचं उत्पादन करतो, त्याचा पुरवठा करतो, पण त्याची परिस्थिती आणखीनही सुधारलेली नाही.
काय शब्द वापरता येतील इथं आम्हाला? तर या शेतकऱ्यांवर नेहमीच आसमानी सुलतानी संकट कोसळतात आणि त्यामुळं त्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आसमानी सुलतानी, एकाच वेळेला नैसर्गिक आणि एकाच वेळेला हे जे शेतकऱ्याच्या मेहनतीवर, शेतकऱ्याच्या उत्पादनावर जगणारे बाकीचे जे आहेत सुलतानी संकट ज्याला आपण मग त्याच्यामध्ये दलाल आले, त्याच्यामध्ये शेतीची ध्येय धोरण शेतकऱ्यापर्यंत न पोहोचू देणारे राजकारणी नेते आले, अधिकारीही आले. ही सगळे म्हणजे नेहमीच शेतकऱ्यांचं शोषण या ठिकाणी हा वर्ग करत असतो. म्हणून आसमानी आणि सुलतानी हा शब्द आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बरं, नुसतं आकर्षक सुरुवात करून चालणार नाही, अर्थपूर्ण शब्दांची योजना करून चालणार नाही. तर तुमचं जे काही लेखन त्या ठिकाणी होणार आहे, तुम्ही जे काही विषय लिहित असताना मांडणी करणार आहात ती लेखन नियमानुसार व्हायला पाहिजे. लेखनाचे नियम ठरून दिलेले आहेत व्याकरणिक दृष्ट्या. इकार, उकार, जोड शब्द. आणखीनही बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जमत नाही. 12वीला तुम्ही आलात पण आणखीनही विषयाला धरून लिखाण करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे शब्द जे आहेत ते लेखन नियमानुसार येत नाहीत. साध्या साध्या शब्दांच्या चुका असतात त्यांच्या. आणि सारखा शब्द साधा, 2 शब्द 2 वाक्य जोडणारा तो उभयानवी अव्यय. पण आणीची बाणाचं न काढून त्याची वेलांटी पहिली द्यायची तर बऱ्याच वेळेला विद्यार्थी त्याची वेलांटी दुसरी देतात, दीर्घ लिहितात तो शब्द, चुकला तो सा. मग अशा जर साध्या साध्या चुका तुम्ही जर त्या लेखनामध्ये करत असाल तर तपासणाराला वाटतं की अरे याला साधं लेखन नियमांचं नॉलेज नाही तर हा काय खाक पुढं मराठी भाषेचं नॉलेज घेऊ शकणार आहे. मी सिंगल वर्ड आहे, तू सिंगल वर्ड आहे. पण काही वेळेला विद्यार्थी हा रहस्व लिहितात, एक अक्षरी शब्द लिहित असताना तो दीर्घ लिहिला जावा, लेखन नियम आमचे सांगतात. मग असे जे काही लेखनाचे नियम आहेत त्या नियमांना धरून तुम्हाला काय करावं लागणार आहे? लेखन करावं लागणार आहे. विरामचिन्हांचा आवश्यक तिथे वापर. आम्हाला एकच विरामचिन्ह माहीत आहे आणि ते म्हणजे फुल स्टॉप. तेही कधी लक्षात येतं आमच्या? ज्यावेळेला आमचा पूर्ण परिच्छेद संपत आलेला असतो आणि मग लक्षात येतं अरे पूर्णविराम द्यायचा राहिला आहे, तिथं आम्ही पूर्णविराम देतो. आमच्या मराठी भाषेमध्ये आमचे उद्गार व्यक्त करण्यासाठी, आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळी विरामचिन्ह वापरली जातात. मग त्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असेल, प्रश्नार्थक चिन्ह असेल, त्यामध्ये स्वल्पविराम असेल, अर्धविराम असेल, कितीतरी विरामचिन्ह आहे. वापरतो का आम्ही? नाही. तुमचे ज्यावेळेला आम्ही 11वीचे पेपर चेक करतो, तपासतो, त्यावेळेला ह्या गोष्टी आमच्या लक्षात येतात. आणखीनही विरामचिन्हांच्या वापरासंदर्भात पाहिजे तेवढी विद्यार्थ्यांची आपण त्याला म्हणतो की जागृती झालेली नाही, वापरत नाही. विरामचिन्हांचा वापरही आम्ही त्या निबंध लेखनामध्ये केला पाहिजे. परिच्छेद रचना, उगाच पाडायचा म्हणून परिच्छेद टाकायचा नाही, परिच्छेद लिहायचा नाही. तर काय करावं लागेल? आमचा एखादा मुद्दा मांडून झाला, एखाद्या विषयावर आमची मतं मांडून झालीत, आता आम्हाला दुसरा मुद्दा मांडायचा आहे, दुसरा विषय त्या ठिकाणी हाताळायचा आहे. अशा वेळेला आम्ही काय केलं पाहिजे? परिच्छेद बदलला पाहिजे. परिच्छेद व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मांडले पाहिजे. परिच्छेद रचना आहे आम्ही त्या निबंध लेखनात करावी. त्याच्यानंतर प्रासादिक भाषाशैली हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओजड, बोर होईल अशी तुमच्या निबंध लेखनाची भाषाशैली नसावी. सहज, ओघवती, प्रासादिक अशी भाषाशैली त्या लेखनाची असावी. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषातील अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर.
मी निबंध लेखनाची सुरुवात करत असताना तुम्हाला म्हणालो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, इंग्रजीतली म्हण, पण मराठी विषय शिकवताना वापरलीच ना. मग ज्या वेळेला तुम्ही निबंध लेखन करायला लागलेला आहात त्यावेळेला तुमचा निबंध आणखीन चांगला व्हावा किंवा वाचकाला आणखीन तो विषय चांगल्या पद्धतीनं समजावा, यासाठी तुम्ही इतर भाषातील जे काही महत्त्वाचे अवतरणं असतात, एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे जे काही वाक्य असतात ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, त्यांचा वापरही करू शकता. मी मराठीमध्ये निबंध लिहायलो, मग हिंदीतलं कसं चालेल असं नाही. हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषातल्या या अवतरणांचा तुम्हाला गरजेनुसार, गरज असेल तर वापरा, नसता नाही, आणि प्रमाणशीर, उगत त्याच्यातच सगळा वेळ त्या ठिकाणी घालायचा नाही. या पद्धतीनं तुम्हाला तो निबंध त्या ठिकाणी लिहिता येईल. शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी अवांतर वाचनावर भर. काही वेळेला आम्ही निबंध लिहायला लागतो पण आम्हाला शब्दच सुचत नाहीत, आडातच नाही तर पोहरात कुठून येणार आहे की नाही. वाचनच आमचं मुळात कमी असेल तर त्या विषयाच्या संदर्भात आम्हाला मुद्देही सुचणार नाहीत, आणि मुद्दा सुचला तर ती शब्दात मांडता येणार नाही, आणि मग त्यामुळं आम्हाला काय करावं लागणार आहे, जास्तीत जास्त वाचन वाढवावं लागणार आहे. मग ती वर्तमानपत्र असतील, मराठी विषयातील जे काही लेखक मंडळी आहेत छान लिहितात, मराठी साहित्याचं वाचन, तुम्हाला वाचन चांगलं केलं तर चांगला निबंध त्या ठिकाणी लिहिता येणार आहे.